आणि आता बुलेटिनमध्ये पाहणार आहोत 25 मिनिटात 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात। सुरुवात करूयात। राज्यावर अवकाळीचं संकट कायम आहे। विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात पुढील 2 दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। तर कोकण किनारपट्टी भागात ढगाळ वातावरणाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। भारतीय हवामान शास्त्रज्ञांकडून हा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। कापूस कोंडी सोडवण्यासाठी पाचोऱ्यातील शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला असून पाचोरा तालुक्यातील ग्रामीण भागातून प्रत्येक शेतकऱ्याकडून कापूस जमा केलाय। हा कापूस घेऊन पाचोरा येथील शेतकरी मुंबईकडे निघालेले आहेत आणि हे शेतकरी कापूस घेऊन मंत्रालयावर धडकणार असून शेतकऱ्यांकडून जमा केलेला कापूस मुख्यमंत्र्यांना भेट देणार आहेत। मार्च महिन्यात कापसाची आवक वाढली असून कापूस दर 7,700 रुपयांवर स्थिर आहे। गुरुवारी सावनेर बाजारात 3,700 क्विंटल इतकी आवक झाली होती, तर सिंधी बाजारात सर्वाधिक 7,985 रुपये दर मिळालाय। राज्यातील बाजारपेठांवर कांदा आवकेचा दबाव कायम आहे। कांद्याला सरासरी 700 रुपये दर, तर दुसरीकडे सोलापूर बाजारपेठेत सर्वाधिक 1,500 रुपये भाव मिळतोय। कांदा उत्पादक दरवाढीच्या प्रतीक्षेत आहेत। राज्यातील कृषी सहाय्यकांची 1,439 पदं लवकरच भरण्यात येणार आहेत। कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी याबाबतची माहिती दिली असून 15 दिवसात जाहिरात काढली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। धाराशिवच्या तुळजापूर पोलीस स्टेशनजवळ बाजारपेठ भरली आहे। सेंद्रिय शेतमालाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी पोलीस प्रशासनानं पुढाकार घेतलाय। यापुढे दर शनिवारी इथे बाजार भरवला जाणार आहे। हरभऱ्याच्या उत्पादन क्षेत्रात यंदा घट झालेली असताना दुसरीकडे अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या हरभरा पिकाचं मोठं नुकसान झालंय। बाजारात हरभऱ्याची आवक घटल्यामुळे दर 2% वधारलेले आहेत। बाजारपेठेत सोयाबीनची आवक वाढली आहे। लातूर बाजारात गुरुवारी सर्वाधिक 13,000 क्विंटल सोयाबीनची आवक झाली आहे। राज्यात सोयाबीनला सरासरी 5,000चा दर मिळतोय। वातावरण बदलामुळे गहू आणि भात उत्पादनावर परिणाम झालेला आहे। गहू 40%, तर तांदूळ उत्पादन 47% घटणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आलाय। या संदर्भात प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत। राज्यातील तूर उत्पादनात यंदा मोठी घट झाली आहे, त्यामुळे तुरीच्या दरात तेजी कायम आहे। मलकापूर बाजारपेठेत तुरीला सर्वाधिक 8,500, तर इतर बाजारपेठांमध्ये सरासरी 8,000चा दर मिळतोय। सोलापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या बंधाऱ्यातून कर्नाटक सरकार कोणतीही परवानगी न घेता सोलापूरचं पाणी पळवतंय, असा आरोप जयंत पाटील यांनी विधिमंडळात उपस्थित केलाय। राज्य सरकारनं याकडे गांभीर्यानं पाहावं, असं देखील जयंत पाटील म्हटलेत। मुळशी तालुक्यातील पिरंगुट गावात भैरवनाथ जोगेश्वरीचा यात्रोत्सव भरला। यात्रेनिमित्त पारंपरिक कार्यक्रमांसह बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं। देवाच्या दर्शनासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी गर्दी केली। कुलाबा वांद्रे सिब्स मेट्रोच्या आरेतील कारशेडचं 54% काम पूर्ण झाल्याची माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून देण्यात आली आहे। डिसेंबरपर्यंत कारशेडचं काम पूर्ण होऊन 2024 मध्ये दुसरा टप्पा सुरू करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत। लवकरच क्रूझमधून कोकण किनारपट्टी आणि किल्ले पर्यटन करता येणार आहे। यासाठी मेरीटाईम बोर्डाकडून पुढाकार घेण्यात आलाय। मुंबई ते रत्नागिरी बीच, किल्ले आणि पर्यटन स्थळावर पर्यटकांना जाता येणार आहे। या संदर्भात निविदा प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती देण्यात आली आहे। भाईंदरमधील जीएसटी विभागातील शासकीय कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं। जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी पुकारलेल्या संपात संघटनेच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना विश्वासात न घेता संप मागे घेतल्याचा आरोप करण्यात आलाय। याविरोधात कर्मचाऱ्यांनी घोषणा देत निषेध नोंदवला। उन्हाळी गर्दीनिमित्त एसटी आरक्षण आणि गाडीच्या चौकशीसाठी प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात माहिती मागितली जाते आणि आता महामंडळानं मुंबईतील सर्व स्थानकात पुणे पॅटर्न राबवण्याचा निर्णय घेतलाय। यामुळे स्थानकात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांशी प्रवाशांना आता थेट संवाद साधून आपल्या शंकांचं निरसन करता येणार आहे। मुंबईत टीबीच्या रुग्णांमध्ये वेगानं वाढ होते। मागील वर्षात टीबीचे 56,112 रुग्ण नोंदवण्यात आलेले होते, तर 5 वर्षात टीबीमुळे 11,796 जणांचा मृत्यू झालाय। पनवेलमध्ये मनसेकडून बॅनरबाजी करत अनधिकृत दर्ग्यावर कारवाईची मागणी करण्यात आलेली आहे। माहीमच्या मजारवर कारवाई केली, मग पारगाव पनवेलमधील दर्ग्यावर कारवाई कधी करणार, असा सवाल मनसेनं बॅनरच्या माध्यमातून विचारलाय। कर्तव्यावर असताना ट्रॅफिक पोलिसांकडून होमगार्डला मारहाण केल्याची घटना सातारा जिल्ह्यातल्या कराड तालुक्यातील टोलनाक्यावर घडली आहे। वेळेत न पोहोचल्यामुळे ट्रॅफिक हवालदार राजपूत यांनी होमगार्ड प्रशांत देशमुख यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून दमदाटी करत कानशिलात लगावली।
छत्रपती संभाजीनगर नामकरण प्रकरणी याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या खंडपीठापुढे ही सुनावणी होणार आहे। वाशिमच्या शिरपूर गावातील जैन धर्मीयांचं 23वे तीर्थंकर अंतरिक्ष पार्श्वनाथाच्या मूर्तीला लेप लावायला सुरुवात झालेली आहे आणि ही लेप लावण्याची प्रक्रिया जैन यांचे श्वेतांबरी आणि दिगंबरी या दोन्ही पंथांमधील निवडक लोकांच्या उपस्थितीमध्ये इन कॅमेरा करण्यात येत असून भाविकांचं दर्शन देखील सुरू ठेवण्यात आले। जळगावच्या उमाळा गावात भवानी माता मंदिराच्या यात्रोत्सवानिमित्त 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम पार पडलाय। 12 गाड्या ओढण्याची स्पर्धा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती, तर मंदिर परिसरात देवीच्या दर्शनासाठी परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती। पर्यटनाची राजधानी समजल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर शहरात 2022-23 मध्ये 15,64,000 पर्यटकांनी भेट दिली आहे। दख्खनचा ताज समजल्या जाणाऱ्या मकबऱ्याला 1/4 पर्यटकांनी भेट दिली आहे। कार्ला गडावर एकविरा देवीची चैत्री यात्रा 3 दिवसांवर येऊन ठेपलेली आहे। मोठ्या संख्येनं भाविक येण्याची शक्यता असून पोलीस अधीक्षकांनी या तयारीचा आढावा घेतलाय। भुसावळची चांद तडवी ही राज्यातली प्रथम तृतीयपंथी पोलीस होणार आहे। चांदनं परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस भरती परीक्षा यशस्वीरित्या पास केली आहे। विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा हा शेवटचा आठवडा असून 25 मार्चला हे अधिवेशन संपणार आहे। आज विरोधी पक्षांचा अंतिम आठवडा प्रस्ताव सादर होणार आहे। यावेळी आज विरोधकांकडून गंभीर आरोप केले जाण्याची शक्यता आहे। उद्धव ठाकरे यांची 26 मार्चला मालेगावमध्ये सभा होते। ठाकरे गटाकडून सभेची जय्यत तयारी करण्यात आली असून संजय राऊत देखील नाशिकमध्ये दाखल झाले। दरम्यान नव्या सभेचा टीजर ठाकरे गटाकडून प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। राजघराण्यात अशी व्यक्ती जन्माला आलीच कशी अशा शब्दात खासदार उदयनराजे यांनी शिवेंद्र राजेंवर टीका केली आहे। मागील आरोप करण्याऐवजी समोरासमोर येऊन टीका करा असं आव्हान देखील उदयनराजे यांनी दिलेलं आहे। विविध विकास कामांचं खासदार उदयनराजे यांच्या हस्ते भूमिपूजन आणि लोकार्पण साताऱ्यातील गोडोली तळे येथे पार पडलं। यावेळी उदयनराजेंनी आमदार शिवेंद्र राजेंवर जोरदार टीका केली। आम्ही घराण्याचा वारसा जपला, यांनी काय जपलं याचे पुरावे आम्ही देखील देऊ। या घराण्याला अशोभनीय कार्य विरोधकांकडून घडत असल्याचं ते म्हणाले। तर बोलताना देखील आपल्याला वेदना होत आहेत, अशी व्यक्ती या घराण्यात जन्माला आली कशी असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। विरोधकांचा न्यायालयावरती विश्वास नाही अशी टीका सुजय विखेंनी विरोधकांवर केलेली आहे। तसंच आगामी निवडणुकीमध्ये जनता महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असं देखील विखे म्हटलेत। राहुल गांधी प्रकरणावरून त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला। माजी मंत्री हसन मुश्रीफ यांना ईडीनं तिसऱ्यांदा चौकशीसाठी बोलावलेलं आहे, त्यामुळे मुश्रीफ अडचणीमध्ये सापडण्याची शक्यता आहे। मात्र मुंबई हायकोर्टानं या प्रकरणात मुश्रीफ यांना 24 मार्चपर्यंत अटकेपासून दिलासा दिलाय। सक्तीनं केलेलं धर्मांतर अथवा लव जिहादच्या विरोधात गरज भासली तर कायदा केला जाईल, यासाठी इतर राज्यानं तयार केलेल्या कायद्याचा अभ्यास करून निर्णय घेतला जाईल असं मोठं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केलंय। पडळकरांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना फडणवीसांनी हे स्पष्टीकरण दिलं। जळगावमध्ये घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होते। अयोध्या नगरमध्ये घरफोडी करत चोरट्यांनी दागिने लंपास केलेत। या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे। बीडच्या गेवराई तालुक्यातील सावरगावमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला। या चोरट्यांनी घरफोडी करत सोने चांदीच्या दागिन्यांसह 2,91,000चा मुद्देमाल लंपास केलाय। या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। जळगावमध्ये कृषी मंत्री सत्तारांच्या गाडीवर कापूस फेकल्याप्रकरणी ठाकरे गटाचे गुलाबराव वाघ आणि निलेश चौधरी यांच्यासह 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। कापूस दराच्या मुद्द्यावरून आक्रमक होत धरणगावमधील कृषी मंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ घालण्यात आला होता। छत्रपती संभाजीनगरच्या मुंबई नागपूर महामार्गावर वाहनांची धडक झाली। कारनं दुचाकीला 70 फूट लांबपर्यंत फरफटत नेलं। या अपघातात काका आणि पुतणी जागीच ठार झाले। छत्रपती संभाजीनगरमधील पैठणच्या बिडकीनमध्ये ऑनलाईन लॉटरीवर पोलिसांचा छापा टाकला। या कारवाईमध्ये एकूण 86,000चा मुद्देमाल जप्त केला असून बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगर शहरात अभियांत्रिकीचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीच्या माजी प्रियकरानं सोशल मीडियामध्ये तिच्या नावानं बनावट अकाउंट ओपन करत त्यावरून तिच्या मैत्रिणीला दोघांचे अश्लील छायाचित्र पाठवले। त्यानंतर ब्लॅकमेल करून प्रेमाचे संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रियकराच्या विरोधात सातारा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय।
जुन्नरमधील नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शेती साहित्याच्या दुकानांमध्ये चोरी करणाऱ्या 5 जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे। टोळीकडून एकूण 11.5 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। पगार मागितल्याच्या कारणावरून देहू रोडच्या सफाई कामगार महिलेला बेदम मारहाण करण्यात आली। या प्रकरणी संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील शासनाच्या धोरणात बसणाऱ्या अनधिकृत बांधकामांना अधिकृत दर्जा देण्याची मोहीम पालिकेने हाती घेतली आहे। या निर्णयाचा फायदा ग्रामीण भागातील विकासकांना होण्याची शक्यता आहे। एसआरए सदनिकांचं आता 7 वर्षात हस्तांतरण केलं जाणार आहे। याबाबत राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाल्याची माहिती मिळते। यापूर्वी ताबा मिळाल्यापासून सदनिका 10 वर्ष विकता येत नव्हती। मुंबई पालिकेने मालमत्ता कर थकवणाऱ्यांविरोधात कारवाई सुरू केली। या कारवाई अंतर्गत 67 थकबाकीदारांना 355 कोटी 19 लाखांचा मालमत्ता कर थकवल्याचं आढळून आलंय। यंदा पुन्हा मुंबईतील शालेय बसचं शुल्क 15 ते 20% वाढवण्याचा निर्णय स्कूल बस असोसिएशनने घेतलेला आहे। ही दरवाढ 1 एप्रिलपासून लागू होणार आहे। मुंबईतील प्रवाशांना आता अवघ्या 80 रुपयात मेट्रोचा 24 तासात अमर्याद प्रवास करता येणार आहे। तर 3 दिवसांसाठी 200 रुपयात प्रवासाची योजना आहे। रेल्वेच्या एसी 3 टियरचं भाडं 60 ते 70 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे। तसंच आता प्रवाशांना चादर आणि ब्लँकेट देखील दिलं जाणार आहे। दुबईच्या धर्तीवर मुंबईतही नोव्हेंबर महिन्यात फेस्टिवल आयोजित करण्यात येईल अशी घोषणा पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे। यामुळे रोजगार निर्मितीला चालना मिळेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला। शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडिओ प्रकरणी युवा सेनेच्या साईनाथ दुर्गेंना बोरिवली कोर्टाने जामीन मंजूर केलाय। साईनाथ दुर्गेंसह अन्य 6 जणांना देखील जामीन मंजूर झालाय। संसदेबाहेर झालेल्या नाट्यमय घडामोडींमुळे केंद्र सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशन गुंडाळण्याची तयारी केलेली आहे। सत्ताधारी आणि विरोधी पक्ष नेत्यांच्या घोषणाबाजीत कोणत्याही चर्चेविना गुरुवारी संध्याकाळी 10 मिनिटात लोकसभेत विनियोग विधेयक संमत करण्यात आलं। तर आज वित्त विधेयक संमत झाल्यानंतर संसदेचं कामकाज स्थगित होण्याची शक्यता वर्तवली जाते। दरम्यान राहुल गांधींच्या विधानानंतर आज पुन्हा सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने येण्याची शक्यता आहे। काँग्रेस नेते राहुल गांधींच्या 2 वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेवरून काँग्रेसचे नेते आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत। राहुल गांधींच्या शिक्षेविरोधात काँग्रेसनं ठिकठिकाणी आंदोलन केली आहेत। मात्र आता काँग्रेसनं राष्ट्रपतींशी देखील या प्रकरणावर चर्चा करणार आहे। ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। आणि आता एक मोठी बातमी। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूरच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये धमकीचे फोन प्रकरणात नागपूर पोलिसांचं पथक बेळगावमध्ये दाखल झालंय। बेळगाव कारागृहात शिक्षा भोगत असलेला आरोपी जयेश पुजारी यांची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे। काही दिवसांपूर्वी गडकरींच्या नागपुरातील कार्यालयात धमकीचा फोन आला होता आणि या प्रकरणी अधिक तपास सध्या पोलिसांकडून घेतला जातोय। ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। आणि यावेळेला एक मोठी बातमी येते ती पाहूयात। रत्नागिरी जिल्ह्यातनं मोठी बातमी आहे ती म्हणजे राजापूरचे ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांची आज एसीबी चौकशी होणार आहे। त्यांची ही 4थ्यांदा चौकशी होतीये। आमदार साळवी आपल्या कुटुंबासह संध्याकाळी 4:30 वाजता अलिबाग इथल्या एसीबीच्या कार्यालयामध्ये चौकशीसाठी हजर राहणार आहेत। पण दुर्दैवाने माझ्या कुटुंबातली माझी पत्नी, माझा मोठा भाऊ, माझी मोठी वहिनी आणि त्याच्या पलीकडे माझी 2 जी मुलं आहेत त्या 2 मुलांना सुद्धा आज चौकशी करता बोलवलेलं आहे। आज संध्याकाळी 5 वाजता आम्हा सर्व कुटुंबियांना त्या ठिकाणी हजर राहण्याचे सूचना आदेश आलेले आहेत। आज आणि उद्या 2 दिवसाच्या कालावधीमध्ये माझ्या संपूर्ण कुटुंबाची आज मालमत्तेसंबंधी आणि आमच्या संपूर्ण असलेल्या गोष्टीसंबंधी माहिती मागितलेली आहे। संपूर्ण सहकार्य करण्याची आमची भूमिका निश्चितपणे ह्या संपूर्ण यंत्रणेला आहे। आता गेली 8 वर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेशी माझी असलेली नाळ मी तुटू देणार नाही असं वक्तव्य केलं आमदार वैभव नाईक यांनी। मी दबावाला बळी पडणार नाही, सर्वसामान्यांसोबत असलेली जवळीक कायम अशीच राहील असं सांगत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला एक भावनिक आवाहन आमदार वैभव नाईकांनी केलं। आज खरं तर मी एक सामान्य कार्यकर्ता गेले 8 वर्ष आमदार झालो, तो तुमच्यासारख्या सामान्य लोकांमुळे, आणि त्या सामान्य लोकांची नाळ आपण कदापि तुटू देणार नाही आणि या सामान्य लोकांबरोबरच मी शेवटपर्यंत राहणार। मग किती त्रास झाला, किती अडचणी आल्या तर त्या अडचणीचा मार्ग काढून आपण निश्चितपणे उद्योजकांशी आणि आपल्या सामान्य लोकांशी एकनिष्ठ राहू असे शब्द या ठिकाणी देतो।
राहुल गांधी यांच्याबाबत न्यायालयानं दिलेल्या निकालानंतर काँग्रेस आक्रमक झाली आणि याबाबत बोलताना भाजपचे खासदार सुजय विखे यांनी काँग्रेसवरती जोरदार टीका केली। विरोधकांचा न्यायालयावरती विश्वास नाही अशी टीका त्यांनी केली। तसंच आगामी निवडणुकीत जनता महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असं देखील विखे म्हणाले। तसंच उद्धव ठाकरेंवर देखील त्यांनी निशाणा साधला। तर या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडी आणि त्याचसोबत या पुढच्या बुलेटिनमध्ये महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये असाच बातम्यांचा ओघ सुरू राहणार आहे। महत्त्वाच्या आणि सविस्तर बातम्या आपण तिथे देखील पाहणार आहोत। मात्र त्यापूर्वी आपण एक नजर टाकूयात टॉप 18 न्यूजवर।